एकीकडे शाळांमध्ये हिंदीवरून सक्ती तर दुसरीकडे मुंबईतील अनेक मराठी शाळा बंद आहे। मराठी शाळा वाचवण्यासाठी परिषदेचं आयोजन करण्यात आलं तर 14 डिसेंबरला ही परिषद पार पडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना या परिषदेचं निमंत्रण देण्यात आलंय। मराठी शाळांमधील विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींनी उपस्थित राहावं, मराठी अभ्यास केंद्रानं विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केलंय। या सगळ्या संदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत संवाद साधलाय। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहिलं। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आहेत माझ्याकडे। सर, सुरुवातीलाच पहिला प्रश्न माझा म्हणजे तुमची काय नेमकी भूमिका आहे? खरं तर तुम्ही आता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहेत, तुमचा लढा सुरू आहे। पूर्वी आपण पाहिलं तर त्रिभाषेसाठी जो काही तुम्ही निर्णय घेतला आणि तो लढा तुमचा सुरू ठेवला, आता चक्क मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत। काय नेमकी तुमची भूमिका आहे? मराठी शाळा जेव्हा बंद पडतात असं माध्यमांमध्ये चित्र निर्माण होतं, समाजात चित्र निर्माण होतं, तेव्हा एक लोकांचा युक्तिवाद असा असतो की मराठी शाळांमध्ये मुलंच नाही आहेत। प्रश्न असा आहे की मराठी शाळांमध्ये मुलं का नाही आहेत? तर मराठी शाळांमध्ये मुलं नसण्याच्या काही कारणांपैकी एक कारण मराठी शाळा ह्या लोकांना तितक्याशा आकर्षक वाटेनाशा झाल्यात, अशा प्रकारचं एक चित्र आहे। मराठी शाळा लोकांना का आकर्षक वाटत नाहीत? त्या आकर्षक न वाटण्याचं एक कारण मराठी शाळांमध्ये अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा पुरेशा नीट दिल्या जात नाहीत। महानगरपालिकेची ती जबाबदारी आहे, जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे आणि अनुदानित शाळा चालवणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे। खरा प्रश्न असा आहे की जर मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई पब्लिक स्कूल या नावानं CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा महानगरपालिका काढते, तेव्हा पायाभूत सुविधा चांगल्या मिळतात, पण मराठी माध्यमाची शाळा चालू असताना मिळत नाहीत। या प्रकारचा अन्याय, या प्रकारची दुहेरी वागणूक जर मराठी शाळांना मिळाली तर गरिबांच्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता शाळेत पाठवता येऊ शकतं, अशा प्रकारचा एक संदेश समाजात जातो, ज्याच्या विरोधामध्ये येत्या 14 डिसेंबरला आम्ही शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहामध्ये मराठी शाळांची परिषद घेतो। मराठी शाळा आणि मराठी भाषेचे दक्षता प्रतिनिधी त्यांची फौज निर्माण करणं हा आहे। निश्चितच तर येत्या 14 डिसेंबरला संपूर्णतः आपण पाहतोय की या परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रमेश पानसेंसारखे जे काही तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ आहेत यांच्या माध्यमातून आमचे नेते अभिजित पानसे आणि आम्ही सर्वच मंडळी याच्यावर अभ्यास करत आहोत। परंतु मराठी शाळा ह्या जगल्याच पाहिजेत, हिंदीच्या सक्ती अजिबात चालणार नाही, ही मनसेची भूमिका जी आहे ती कायम आहे। मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी मनसेचा संघर्ष हा चालूच राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।